माझ्या कथेचे नाव आहे जिद्द। यूही नहीं मिलती मंजिलें, यूही नहीं मिलती मंजिलें, जुनून सा दिल में जगाना पड़ता है। पूछा चिड़िया से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान, तिनका तिनका उठाना पड़ता है। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित अध्यक्ष महोदय, सर्व प्रमुख पाहुणे, चतुरस्र परीक्षक आणि माझ्या बाल मित्रांनो, जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी व कठीण परिश्रम याद्वारे आपण कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करू शकतो। जीवनात अशक्य असे काहीच नाही। गरज आहे ती तुमच्या कठोर परिश्रमाची, गरज आहे ती तुमच्या साठवलेल्या शक्तीची। अशीच कठोर परिश्रमाने यशाची दारे उघडली जाणारी आज मी तुम्हाला कथा सांगणार आहे। माझ्या कथेचे नाव आहे जिद्द। ही गोष्ट आहे विल्मा लॉनची, ही गोष्ट आहे कठोर मेहनतीची, ही गोष्ट आहे अपार कष्टाची, ही गोष्ट आहे अपार चिकाटीची, ही गोष्ट आहे संकटाला ठणकावून सांगणाऱ्या एका रणरागिणीची, ही गोष्ट आहे जिद्दीची आणि गोष्ट आहे जगातील सर्वात वेगवान धावणाऱ्या धावपटूची। मित्रांनो, विल्मा लॉन हिचा जन्म अमेरिकेतील एका गरीब कुटुंबात झाला। वयाच्या 4थ्या वर्षी तिला निमोनिया आणि विषमज्वर असे दोन्ही आजार एकाच वेळी झाले। असे दोन्ही आजार एकाच वेळी होणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण। त्यामुळे ती पोलिओ होऊन ती पांगडी झाली। आधारासाठी व चालण्यासाठी ती कुबड्या वापरू लागली। तिला कधीही जमिनीवर पाय ठेवता येणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले। हे वाक्य ऐकताच विल्माच्या आईच्या पायाखाली जमीन सरकली। आता सर्व संपले असे वाटू लागले। डोळ्यात प्रचंडसा अंधार दाटून आला। पण क्षणातच विल्माच्या आईने स्वतःला सावरले। एक रस्ता बंद होता काय आभाळ कोसळे, एक रस्ता बंद होता काय आभाळ कोसळे, बरतर तुझ्या पंखात आहे विश्व तुझला मोकळे, विश्व तुझला मोकळे। हा एकच विचार विल्माच्या आईच्या मनात आला आणि विल्माच्या आईने ठरवलं की मी विल्माला घडवणार आणि असं घडवणार की ती स्वतःच्या पायावरती उभी राहीलच। पण ती वेगाने धावेल हा विचार कृतीच्या दिशेने पुढे यायला लागला। विल्माची आई तिला प्रोत्साहन देत राहिली की देवाने दिलेली क्षमता, विश्वास, चिकाटी याच्या आधारे तुला पाहिजे त्या गोष्टी तू हस्तगत करू शकते। विल्मा म्हणाली की मला जगातील सर्वात वेगवान धावपटू व्हायचे आहे। वयाच्या 9व्या वर्षी तिला डॉक्टरांनी दिलेले आधाराचे बूट काढून टाकले। डॉक्टरांनी म्हटले होते तुला कधीही जमिनीवर पाय ठेवता येणार नाही, पण तिने जमिनीवर पहिले पाऊल टाकले व वयाच्या 13व्या वर्षी ती धावण्याचा सराव करू लागली आणि एका स्पर्धेत ती भाग घेतली। त्या स्पर्धेत ती सर्वात शेवटी राहिली, पण दुसऱ्या, तिसऱ्या, 4थ्या स्पर्धेत ती भाग घेतच राहिली। असं करता ती एका स्पर्धेत पहिली आली। वयाच्या 15व्या वर्षी ती केंट येथील सेंट युनिव्हर्सिटीत गेली। तिला प्रशिक्षक अँड टेम्पल भेटले। ती त्यांना म्हणाली की मला जगातील सर्वात वेगवान धावपटू व्हायचे आहे। टेम्पल तिला म्हणाले की तुझी जिद्द तशीच असेल तर तुला या जगातील कोणीही रोखू शकणार नाही, मी तुला मदत करेन। आणि एके दिवशी ऑलिम्पिकच्या स्पर्धेत सहभागी झाली। ऑलिम्पिकची स्पर्धा म्हणजे जगातील एक उत्तम स्पर्धा असते। त्या जुथा या नावाच्या धावपटू बरोबर विल्माची स्पर्धा होती। जुथा हेही आजवर कधीही पराभूत झाली नव्हती। पहिली स्पर्धा होती 100 मीटर धावण्याची। विल्माने जुथा हिला हरवलं आणि पहिलं सुवर्ण पदक मिळवलं। दुसऱ्या स्पर्धेतही विल्माने जुथाला हरवलं आणि सुवर्ण पदक मिळवलं। सर्वात शेवटची स्पर्धा ही रिलेची असते। दोघेही आपापल्या संघाच्या आधारस्तंभ होत्या, पण यावेळी विल्माच्या हातून रिलेची बॅट पडली व ती उचलून धावेपर्यंत जुथा पुढे निघून गेली। विल्मा ही अत्यंत वेगाने व यंत्रवत धावत जुथाच्या पुढे गेली व तिने जुथाला हरवलं आणि तिसरं सुवर्ण पदक पटकावलं। पोलिओने अपंग असलेली विल्मा ही 1960च्या ऑलिम्पिक स्पर्धेतील जगातील सर्वात वेगवान धावपटू ठरली। मित्रांनो, विल्माची कथा आपल्याला केवढा मोठा धडा शिकवते। प्रतिकूल परिस्थितीचे संधीत रूपांतर करणाऱ्या आपण लोकांच्या कथा ऐकतो, त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते। म्हणून मला म्हणावेसे वाटते, कोशिश जारी रख, जरूर सफल तेरा काम होगा, कोशिश जारी रख, जरूर सफल तेरा काम होगा, तू धैर्य रख, उस पर तेरा ही नाम होगा, तू धैर्य रख, उस पर तेरा ही नाम होगा। धन्यवाद।